राज्याचे गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांचे वडील आणि माजी आमदार विठ्ठल पाटील यांनी अकोला तालुक्यातील घुंगशी इथल्या भाऊसाहेब देशमुख विद्यालयात जाऊन कुठलाही अधिकार नसताना तपासणीचा प्रयत्न केला। एवढ्यावरच न थांबता त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली। रणजित पाटलांचं मूळ गाव असलेल्या घुंगशी इथल्या पाटील आणि देशमुख विद्यालयातल्या वादाचं प्रकरण काही वर्षांपासून गाजते। या गावात विठ्ठल पाटील आणि विजुक्ता संघटनेचे पदाधिकारी असलेले प्राध्यापक संजय देशमुख या दोघांची स्वतंत्र विद्यालय आहेत। मात्र शाळेतली पटसंख्या कमी होण्यावरून दोन्ही संस्थांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे। विठ्ठल पाटील यांनी शनिवारी संजय देशमुख यांच्या भाऊसाहेब देशमुख विद्यालयात अचानक जाऊन तपासणी केली। विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारीही उपस्थित होते। हा सारा प्रकार देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय आठवले यांनी मोबाईलमध्ये कैद केला। त्याला आक्षेप घेत विठ्ठल पाटील यांनी मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांशी वाद घातला। त्याही पुढे जात विठ्ठल पाटील यांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली आणि मुख्याध्यापक तसंच कर्मचाऱ्याला शिवीगाळ देखील केली। या प्रकरणी संजय आठवले यांनी मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात माजी आमदार विठ्ठल पाटील यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे। मुंबईत शाळा प्रवेश घेणं हे पालकांसाठी अग्निदिव्य असल्याचं मत मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलं आहे। त्याचबरोबर कालांतराने स्त्रियांच्या गरोदरपणातच मुलांच्या शाळा प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल अशी चिंताही कोर्टानं व्यक्त केली। दादरमधील राईट टू एज्युकेशन ॲक्ट अंतर्गत प्रवेश करणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना बालमोहन विद्या मंदिर या शाळेनं प्रवेश नाकारलाय। शाळेच्या या भूमिकेचा पालिकेनं कोर्टात विरोध केला। प्रवेशासाठीची कागदपत्र पडताळणी प्रक्रियेत असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा विचार करता त्यांना तात्पुरता प्रवेश द्यायला हवा अशी भूमिका पालिकेच्या वतीनं कोर्टात मांडण्यात आली। मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अजब कारभार पुढे आलाय। माहितीच्या अधिकारात माहिती मागवणाऱ्या कार्यकर्त्यालाच महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी पोलिसांकडून नोटीस बजावली। महाविद्यालयातील बेकायदा माहिती मागवली होती, मात्र ही माहिती देण्याऐवजी महाविद्यालय प्रशासनानं त्यांना पोलिसांकरवीच नोटीस बजावली। संकेश्वर जवळील कणगला गावातील महिलांनी हायवे शेजारील दारू दुकान फोडले। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हायवे शेजारील दुकान बंद करून गावातील प्राथमिक शाळेसमोर नवं दुकान सुरू करण्यात आलं होतं। बेळगावमधील हा प्रकार आहे। मात्र हे दुकान शाळेसमोर असल्यानं ग्रामस्थ आणि महिलांनी त्याला विरोध केला होता। मात्र या विरोधाला न जुमानता दुकान सुरू ठेवण्यात आलं होतं। त्यामुळे संतप्त महिलांनी दुकानावर हल्लाबोल केला। महिलांनी दारूचे बॉक्स रस्त्यावर फेकून दिले। या महिलांचं रुद्रावतार पाहून मद्यपी आणि दुकानदारांना तिथून पळ काढला। ठाण्याच्या एका पेट्रोल पंपावर इलेक्ट्रॉनिक चिप वापरून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचं उघड झाल्यानंतर आता राज्यातील अशीच अनेक प्रकरणं आता समोर येत आहेत। अशा तब्बल 72 पेट्रोल पंपावर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं कारवाई केली आहे। या कारवाईत पेट्रोल पंपावर इंधन चोरी किती मोठ्या प्रमाणात केली जाते याचा अंदाज येऊ शकतो। नागपूरच्या जरीपटका भागातल्या योगीराज समर्थ पंपाच्या 2 डिस्पेन्सर युनिटमधल्या इलेक्ट्रॉनिक चिप पोलिसांनी जप्त केल्यात। दररोज जवळपास 15 ते 20 हजारांची पेट्रोल चोरी होत होती असं आता तपासात उघड झालं। या रॅकेटचा जो प्रमुख सूत्रधार आहे तो विवेक शेट्टे आहे आणि तो डोंबिवली मानपाड्याच्या हद्दीमध्ये राहतो। त्याला आम्ही डोंबिवलीमधून पकडला। असं निदर्शनास आलं की विवेक शेट्टेचे बरेचसे हस्तक महाराष्ट्रात आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर या प्रकारे बऱ्याच पल्सर टॅम्पर केलेले पल्सर्स त्याने डिस्ट्रीब्यूट केलेले आहे। साधारण 2% ते 8% आत्तापर्यंत आम्ही हे पेट्रोल चोरी पकडलेली आहे। म्हणजे एकूण सेलच्या 2% ते 8% प्रत्येक लिटरला 2% to 8% म्हणजे एका लिटरला साधारण 80 ml पर्यंत चोरी पकडली गेली आहे। पालघर जिल्ह्यातील विक्रमगडच्या तांबाडी नदीत अडकलेल्या तरुणाला वाचवण्यात पोलीस आणि स्थानिकांना यश आले। 35 वर्षीय अंकुश पवार नदीत वाहत असलेली लाकडं काढण्यासाठी गेला होता। दरम्यान त्याचा पाय घसरल्यानं तो पाण्यात वाहत गेला आणि नदीतल्या खडकावर अडकला। जवळपास 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर तरुणाला वाचवण्यात यश आलं। पालघरचे तहसीलदार महेश सागर यांनी वाळू माफियांवर धडक कारवाई केली आहे। वाळू माफियांना त्यांनी चांगला धडा शिकवलाय। तालुक्यातील टेंबी खोडावे येथे 6 बोटी तहसीलदारांनी पेटून दिल्या। शिवाय 3 सक्शन पंप देखील बुडवलेत। इतकंच नाही तर 6 जणांवर गुन्हा दाखल केला। टेंबी खोडावे येथे अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार महेश सागे यांनी आपल्या सहकारी आणि पोलिसांच्या मदतीने रेती बंदरात धाड टाकून धडक कारवाई केली। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहराजवळ खासगी बसला झालेल्या अपघातात बसमधील 15 प्रवासी जखमी झालेत। बागडी ट्रॅव्हल्स कंपनीची ही बस चंद्रपूरहून नागपूरकडे जात होती।
वरोरा शहर ओलांडल्यानंतर महामार्गावरील MIDC वळणावर बस आणि टँकरची धडक झाली. बसमधील 40पैकी 15 प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं. सर्व जखमींना उपचारासाठी वरोरा इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी 6 प्रवासी हे गंभीर जखमी झालेत. त्यांना चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले. खासगी बसचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती प्रवाशांना दिली. गेल्या 8 दिवसात महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून आतापर्यंत 1167 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेल्या वेण्णा लेक पूर्ण भरला असून बोटिंग करणाऱ्या पर्यटकांनीही आनंद लुटलाय. वेण्णा लेक 110 फूट खोल असून 3 किलोमीटर लांब पसरलाय. सध्या महाबळेश्वर नगरपालिकेच्या 108 बोटी पर्यटकांसाठी खुल्या आहेत. त्यामुळे पर्यटक बोटिंगचा मनमुराद आनंद लुटतायत. पावसाळा तुम्हा आम्हा प्रत्येकालाच आवडतो. पावसाच्या पहिल्या काही सरीतच अवघ्या कोकणचं रुपडं पालटून जातं. जागोजागी लहान मोठे धबधबे आणि अंगावर हिरवा शालू पांघरावा तशी सजलेली धरती. कोकणातला पाऊस अनुभवणे म्हणजे एक सुखद असा अनुभव असतो. रत्नागिरी जिल्ह्यातला नयनरम्य सवतसडा आणि पानवलच्या धबधब्याला पर्यटकांची अधिक पसंती असते. सवतसडा धबधबा महामार्गाजवळच असल्यानं पर्यटकांना तिथं पोहोचणं सहज शक्य असतं. निसर्ग अनुभवण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची पावलं आपसुकच या धबधब्याकडे वळतात आणि कोसळणाऱ्या धबधब्याच्या खाली भिजण्याचा मनमुराद आनंद पर्यटक घेत आहेत. जळगावात गेले अनेक दिवस दडी मारलेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावली. या पावसामुळे शहरात जागोजागी पाणी साचल्यानं पाण्यातून वाट काढताना नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसानं शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी जून महिना संपला तरी यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले. पालघर जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सूर्या आणि वैतरणा नदीला पूर आलाय. काही ठिकाणी वादळी वाऱ्यानं घरांचं मोठं नुकसान झालंय. पालघरमध्ये गेल्या 12 तासात 106 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत 426 मिलीमीटर पाऊस झाला. पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. वादळी वाऱ्यामुळे धुकटण गावातील घरांचं मोठं नुकसान झाले. धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडत असून धामणी धरणात चांगलाच पाणीसाठा झाला. मुंबई आणि उपनगर परिसराला पावसानं झोडपलंय. मुंबईतल्या उपनगरांमध्ये पावसाचा विशेष जोर पाहायला मिळतोय. ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही धुवांधार सरी बरसत आहेत. याशिवाय तानसा, भातसा या धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस पडला. वसई विरार महापालिका क्षेत्रात स्वाईन फ्लूची साथ सुरू झाली आहे. एकट्या जून महिन्यातच स्वाईन फ्लूचे 22 रुग्ण आढळले. त्यापैकी 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वसई विरार महापालिकेकडे वसई आणि नालासोपारा परिसरात 2 मोठी रुग्णालय आहेत. या दोन्ही रुग्णालयात अत्याधुनिक पद्धतीची प्रसूतिगृह आहेत. त्यामुळे हे वॉर्ड संसर्गजन्य आजारांसाठी मोठा धोका ठरू शकतात. मागील 1 महिन्यापासून वसई विरार शहरात रिमझिम पाऊस पडतो. त्यामुळे हवामानातही बदल झालाय. सर्दी, खोकला, ताप असे आजार या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाढले. खरं आहे की वसई विरार महानगरपालिकेमध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आलेले आहेत आणि आत्तापर्यंत माझ्याकडे जी काही माहिती आलेली आहे त्यानुसार 22 रुग्ण ह्या महिन्यामध्ये आपल्याला कळलेले आहेत. त्यापैकी 4 रुग्ण मरण पावलेले आहेत. यापैकी मरण पावलेल्यांपैकी 1 रुग्ण महानगरपालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालयात तसेच इतर 3 जे रुग्ण आहेत ते मुंबई येथील रुग्णालयात मरण पावले आहेत आणि 10 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याचं आवाहन करूनही मुंबईकर दाद देत नसल्यानं मुंबई महापालिकेने आता मुंबईकरांना इशारा दिलाय. दररोज 100 किलो आणि त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण होणाऱ्या संकुलांनी आपल्या परिसरातच ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी असं पालिकेने कळवलं होतं. या नोटीशीकडे कानाडोळा केल्यास 2 ऑक्टोबरपासून मोठ्या गृहनिर्माण संकुलांचा ओला कचरा उचलणार नाही असा इशाराच BMCने दिलाय. याबाबतच्या सूचना पालिकेनं घनकचरा व्यवस्थापनाला दिल्या. राज्य सरकारनं केलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. शेतकऱ्यांना 34,000 कोटींची कर्जमाफी दिल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला असला तरी ती प्रत्यक्षात केवळ 5,000 कोटींचीच कर्जमाफी असल्याचं सावंत यांनी म्हटलंय. त्यामुळे राज्यातील 15 लाखांपेक्षा कमी शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याविषयीची आकडेवारी सावंत यांनी पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये सादर केली. कर्जासाठी शेतकऱ्यांना बँक अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर शेतकऱ्यांनी त्याचा तिथेच बंदोबस्त करावा. आम्ही त्याला संरक्षण देऊ असं आवाहन
शासनाच्या शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले. शेतकरी आहे म्हणून कुणी बँक अधिकारी त्याचा अपमान करत असेल तर त्याला कानपटीत दिल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही किशोर तिवारी यांनी दिलाय. यवतमाळमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. आपल्या संदर्भात नियुक्त केलेल्या चौकशी समितीसमोर जाऊन आपलं म्हणणं मांडणार असल्याचं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय. त्यात आपल्याला कुठलीही अडचण नसल्याचा खुलासाही त्यांनी केला. सांगलीतल्या इस्लामपूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. शेतकऱ्यांची बाजू मांडण्याचं काम आपण केलंय, त्याबद्दल मतभेद असू शकतात असे खोत यावेळी म्हणाले. राज्यात मध्यवर्ती निवडणुकांची चर्चा व्यर्थ आहे. लोकांचं लक्ष महत्त्वाच्या मुद्द्याकडून दुसरीकडे वळवण्यासाठीच ही टूम असल्याचं सांगत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेवर प्रहार केलाय. 15 वर्षानंतर सरकारमध्ये हे कशाला सत्ता सोडतील असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचा कुठे उल्लेख न करता सहजासहजी हे सरकार कुणी सोडणार नाही असं अजित पवार यांनी मत मांडले. ते रत्नागिरीतल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. जोपर्यंत मॅजिक फिगर 145 ह्या सरकारकडे आहे तोपर्यंत ह्या सगळ्या चर्चा व्यर्थ आहेत. त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. मी मगाशीच सांगितलं की मूळ लोकांचं लक्ष महत्त्वाच्या मुद्द्याकडनं तिसरीकडे डायव्हर्ट करण्याच्या करता ही काहीतरी टूम काढायची आणि आता मध्यवर्ती निवडणुका येणार, अमुक होणार, तमुक होणार, हे सगळं फसवं आहे. 15 वर्षांनी सरकारमध्ये आलेले आहेत, कशाला सहजासहजी सरकार सोडतील. मुंबईसह देशभरात जीएसटी लागू झाल्यानंतर मुंबईच्या एंट्री पॉईंटवरील जकात नाक्यांना टाळं लागले. त्यामुळे या जकात नाक्यावर काम करणारे हजारो जकात एजंट एका रात्रीत बेरोजगार झाले. जीएसटीला विरोध नसला तरी सरकारनं पर्यायी रोजगार द्यावा अशी मागणी त्यांनी केली. केंद्र सरकारनं सेवा आणि वस्तू कर म्हणजे जीएसटी कर लागू केल्यामुळे भविष्यात नाटक करमुक्त होणार आहे. त्यामुळे भविष्यात मराठी सिनेमा आणि नाटक यांना अच्छे दिन येणार आहेत. त्यामध्ये कर रूपानं येणाऱ्या पैशातून नाट्यगृहाची अवस्था सुधारेल. तसंच नाट्यसृष्टीला चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळे नाट्यसृष्टीमधील लोकांना वरदानच मिळालंय असं राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. राष्ट्रवादीनं जीएसटीचं समर्थन केलंय. मात्र देशात जीएसटी लागू करताना जीएसटी कौन्सिलला दिलेल्या जास्त अधिकारामुळे त्याचा मोठा दुरुपयोग होऊ शकतो अशी शक्यता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी वर्तवली. जीएसटीमुळे मोठ्या प्रमाणात वस्तू महागणार असं हे चित्र भविष्यात दिसू शकतं असं मत तटकरे यांनी नोंदवलंय. जीएसटीमुळे देशात आजही संभ्रमाची अवस्था आहे असे ते म्हणाले. जीएसटी समजून घेईपर्यंत गोंधळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिन्याभरात जीएसटी संदर्भात स्पष्टता आणण्याची गरज असल्याचं मतही तटकरे यांनी मांडलंय. मनमोहन सिंग या देशाचे पंतप्रधान असतानाच आणि विद्यमान राष्ट्रपती प्रणब मुखर्जी या देशाचे अर्थमंत्री असतानाच एक देश एक कर प्रणाली ही संकल्पना त्या कालावधीमध्ये केली गेली. आदरणीय पवारसाहेबांची संमती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्यावेळेला सुद्धा होती. मध्ये ही दोन्ही विधेयक लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये पारित झालं. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासहित सर्व राजकीय पक्षांनी एकमताने ते पारित केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जीएसटीला पाठिंबा आहेच. संपूर्ण देशात वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी लागू झाल्यानं नागपूरच्या सेंट्रल एक्साईज भवनचं नाव बदलून जीएसटी भवन ठेवण्यात आलंय. नागपूरच्या या कार्यालयाकडे विदर्भातील 11, मराठवाड्यामधील 8 आणि उत्तर महाराष्ट्रातील 5 असे एकूण 24 जिल्ह्यांची जबाबदारी आहे. या अंतर्गत असलेल्या एकूण व्यापारी आणि इतर व्यावसायिकांपैकी 90% करदात्यांनी इथं नोंदणी केली. तरीही मात्र व्यापाऱ्यांना जीएसटी संदर्भातील तरतुदी आणि यासंबंधीच्या इतर बाबी पूर्णपणे माहिती नसण्याची शक्यता बघता जुलै महिन्याचे रिटर्न्स 1 ते 5 सप्टेंबर दरम्यान जमा करता येणार आहे. गोव्यात विधानसभा निवडणुकीत भाजपला हवे तसं यश मिळालं नव्हतं. अशातच राज्यसभा आणि राष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा 2 दिवसांच्या गोवा भेटीवर आले. त्या भेटीत त्यांनी मंत्री, आमदार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. अर्थात त्या बैठकीचा तपशील गुप्त ठेवण्यात आला. भायखळा तुरुंगात अमानुष मारहाण करून मंजुळा शेट्टीची हत्या करणाऱ्या 6 आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अटक केली. यात तुरुंग अधीक्षक मनीषा पोखरकरसह बिंदू नाईकवडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या तुरुंग पोलिसांचा समावेश आहे. त्यापैकी बिंदूला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. उर्वरित 5 जणांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात सध्या अटकेत असलेले आमदार रमेश कदम यांनीही आपण घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचा दावा केला.
अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात. बंजारा समाजाच्या विकासासाठी चाळीसगाव तहसील कार्यालयावर बंजारा समाजाने मोर्चा काढला. रेणके आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू कराव्यात यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. रेणके आयोगाचे प्रमुख बाळकृष्ण रेणके हे स्वतः या मोर्चात सहभागी झाले होते. हे विशेष, या मोर्चात राज्यभरातला बंजारा समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. वाढदिवसानिमित्त आयोजित एका अवयवदान शिबिरात तब्बल 95 दात्यांनी अवयवदानाचा तर 2 दात्यांनी देहदानाचा संकल्प केला. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात हा स्तुत्य उपक्रम पार पडला. माऊली पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त स्वतः अवयवदानाचा संकल्प केला. शिवाय लोहा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात झालेल्या शिबिरात तब्बल 95 दात्यांनी अवयवदानाचा संकल्प सोडला. आषाढी वारीतील पालखी सोहळ्यातील सर्वात मोठं गोल रिंगण वाखरीत बाजीराव विहिरीजवळ उत्साहात पार पडलं. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत हा रिंगण सोहळा अतिशय दिमाखात पार पडला. अगोदर उभं रिंगण पार पडलं, त्यानंतर लगेचच भालदार आणि चौकदार यांचं 50 एकराच्या विस्तीर्ण जागेत गोल रिंगण लावण्यात आलं. माऊलींची पालखी मध्यभागी ठेवण्यात आली. सुरुवातीला माऊलींच्या पालखीतील मानाच्या दिंड्यांनी प्रदक्षिणा घातली. त्यानंतर परंपरेप्रमाणे रिंगण सोहळा सुरू झाला. अश्वांना रिंगण दाखवण्यात आलं आणि त्यानंतर अश्वानं रिंगणातून सुसाट धाव घेत रिंगण पूर्ण केलं. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया. पंढरी माहेर आणि विठुराय पिता असणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्या आता पंढरीच्या वेशीवर येऊन ठेपल्यात. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या एकापाठोपाठ आज पंढरीकडे रवाना झाल्या. त्या दोन्ही पालखी सोहळ्यातील लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीनं बाजीराव विहीर येथील परिसरात जणू भक्तिसागर उसळला होता. माऊलींच्या पालखीचं दुसरं उभं रिंगण आज बाजीराव विहीर येथे पार पडलं. त्यापाठोपाठ तुकोबांच्या पालखीचा अश्व येथे दाखल झाले आणि तुकोबांच्या पालखीचा रिंगण सोहळा रंगला. उत्सव साजरे करणाऱ्याच्या मुद्द्यावर शिवसेना भाजपमध्ये यंदा पुन्हा श्रेयवादाची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. शांतता क्षेत्रांच्या नियमांमुळे मुंबईतील 80% सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करण्यास अडथळा निर्माण झाला असून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात तातडीनं हस्तक्षेप करावा आणि मार्ग काढावा अशी मागणी विधान परिषदेतील शिवसेने गटनेते ॲडव्होकेट अनिल परब यांनी केल्या. उच्च न्यायालयात एका प्रकरणात राज्य सरकारनं पोलीस शांतता क्षेत्रात ध्वनिक्षेपकाला परवानगी देऊ शकत नाहीत अशी भूमिका मांडली. उत्तर प्रदेशमध्ये गुंडांची मुजरी वाढतच चालल्याचं आणखीन एक उदाहरण समोर आलंय. लखनौमध्ये काही गुंडांनी एका तरुणीवर दुसऱ्यांदा ॲसिड हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली. पीडित तरुणीला गंभीर अवस्थेत ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलंय. ही तरुणी रायबरेलीची रहिवासी असून लखनौच्या अलीगंज भागातील एका हॉस्टेलमध्ये राहते. गुंडांनी हॉस्टेलमध्ये घुसून ॲसिड हल्ला केला. याच तरुणीवर 23 मार्चलाही असाच हल्ला झाला होता. रायबरेलीहून लखनौला येत असताना गुंडांनी या तरुणीला ॲसिड पाजलं होतं. या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तरुणीची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. आपसे 3 महीने पहले इन पर अटैक हुआ था, तो अपनी केस की वजह से ये हॉस्टल में आकर रुकती हैं. अब ये काम पे नहीं जा रही है 3 महीने से. 8 बजे इनके साथ घटना हुई है. हमारे सिरोज में तो इनका फोन गया है कि ऐसे एसिड डाल दिया. पानी भरने के लिए आई थी नीचे, पानी लेने के लिए नीचे आई थी. पानी का नल लगा हुआ है, वहीं पे कोई उसका कहना है कि कोई आया और उस पर एसिड फेंक के गया. यहाँ जितने लोग हैं उनमें से किसी ने उसको देखा नहीं है. वो अभी ट्रॉमा सेंटर में एडमिट है. बेसिकली शी इज आउट ऑफ डेंजर. सर कह रहे हैं कि उसका उपचार कर रहे हैं. फेस के एक हाफ में, राइट हैंड साइड में एक फेस और नेक में है और थोड़ा अपर पार्ट ऑफ द बॉडी में. बाकी वो जो डॉक्टर हैं यहाँ के एक्सपर्ट्स वो उसको डील कर रहे हैं. सिंहाचा कळप रस्त्यावर आल्यानं एका महिलेची रुग्णवाहिकेमध्येच प्रसूती झाली. गुजरातच्या अमरेली भागामध्ये ही घटना घडली. 29 जूनच्या रात्री ही घटना घडली. प्रसूतीसाठी एका महिलेला रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात नेण्यात येत होतं. त्याचवेळी वाटेत त्या रुग्णवाहिकेचा मार्ग सिंहाच्या कळपानं रोखला. बराच वेळ सिंहाचा कळप काही रुग्णवाहिकेसमोरून हटत नव्हता. त्यामुळे रुग्णवाहिकेमधील महिलेची परिस्थिती आणखीनच बिघडली. तिला रुग्णवाहिकेमध्ये प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. त्यामुळे नर्सिंग स्टाफला रुग्णवाहिकेमध्येच या महिलेची प्रसूती करावी लागली. काश्मीरसाठी जिहाद आणि संघर्ष सुरूच ठेवणार असल्याची मुक्ताफळं हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी सय्यद सलाहुद्दीननं उधळली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सलाहुद्दीननं रॅली काढली होती. या रॅलीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपली वायफळ बडबड सुरूच ठेवली. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केल्यानंतर ही सलाहुद्दीनची मुजोरी कायम असल्याचं दिसून आलं. अमेरिकेच्या या घोषणेचा निषेध करत आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा निर्णय म्हणजे
मूर्खपणा असल्याचं त्यानं म्हटलं. जमावाकडून एखाद्या व्यक्तीला होणारी मारहाण आणि त्यानंतर त्या व्यक्तीची हत्या यावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी चिंता व्यक्त केली. झुंडशाही रोखा आणि सजग राहण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. जमाव जेव्हा अनियंत्रित होतो तेव्हा समाजातील मूलभूत मूल्यांच्या रक्षणासाठी नागरिकांनी दक्ष राहावं ही काळाची गरज असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलंय. समाजाला मागे नेणाऱ्या घटकांना रोखण्यासाठी बुद्धिवादी वर्गानं उभं राहावं असं आवाहन देखील त्यांनी केलं. नॅशनल हेराल्डच्या विशेष आवृत्तीचा अनावरण 16 शनिवारी दिल्लीत पार पडला. त्यावेळी राष्ट्रपती बोलत होते. हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या शिमल्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे शिमल्यातील जनजीवन विस्कळीत झालं. मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातला. जोरदार पावसामुळे इम्फाळमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे रस्त्यावर जागोजागी पाणी साचले. नागरिकांच्या घरातही पाणी घुसलंय. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. पुरामुळे इम्फाळमधील बहुतांशी नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. पुरामुळे नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. राजस्थानमध्ये पावसानं धुमाकूळ घातला. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलंय. राजस्थानच्या जोधपूरमध्ये तर पुराचं थैमान पाहायला मिळतं. पुराची काही दृश्य समोर आली आहेत. त्या ठिकाणी पुराच्या पाण्यानं कसा हाहाकार माजवला आहे हे दृश्यांमधून आपल्याला कळू शकतं. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे तलावासारखी स्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. पुराच्या पाण्यात नागरिक आणि वाहनं वाहून चालल्याची घटना घडून येत आहे. गुजरातच्या बनासकांठामध्ये पुराचा हाहाकार पाहायला मिळतोय. मुसळधार पावसामुळे शनिवारपासून इथं पूरस्थिती निर्माण झाली. पाऊस आणि पुरामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. बनासकांठातील गावं जलमय झाली आहेत. पुराचं पाणी घरात शिरल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत. पुरामुळे काही भागातील विद्युत पुरवठा देखील खंडित झालाय. पुढच्या 3 दिवसात इथं मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय. स्टार किड्सच्या बॉलिवूडमध्ये येण्यावरून नेहमीच चर्चा होत असते. याच मुद्द्यावरून अभिनेत्री कंगना राणावतचा दिग्दर्शक करण जोहर बरोबर याच मुद्द्यावरून वाद सुरू आहे. आता पुन्हा एकदा कंगनानं करणवर वार केलाय. अनुपम खेर पीपल्स या कार्यक्रमामध्ये अभिनेता अनुपम खेर यांच्यासोबत संवाद साधताना कंगनानं स्टार किड्सवर निशाणा साधलाय. स्वतःचा प्रेक्षक वर्ग तुमच्यावर टीका करणारी माणसं मिळवण्यासाठी सर्वसामान्य कलाकारांना जवळपास 10 वर्ष लागतात. पण स्टार किड्सला हे माहीतच नसतं. त्यांना हे सगळं वारसाहक्कानं मिळतं. त्यामुळे त्यांना वास्तवाची झळ कधी लागलीच नाही. अशा शब्दात कंगनानं पुन्हा एकदा घराणेशाहीवर हल्ला केला. बॉलिवूडचा हिमॅन सनी देओलचा मुलगा करण देओल बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झालाय. करण बरोबर अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीला लॉन्च करण्याची सनी देओलची इच्छा होती. त्यानं पलकला ऑडिशनसाठी बोलावलं होतं. पण पलकनं या सिनेमासाठी नकार दिल्याची चर्चा बी टाऊनमध्ये रंगते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.